नमस्कार। मैं आए हुए सभी प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, यूट्यूब चैनल के सभी पत्रकारों का इस पत्रकार परिषद में तहे दिल से स्वागत करता हूं। आज हमारे बीच में एआईसीसी दिल्ली के हमारे बुल्ढाना जिले के ऑब्जर्वर विधायक दिनेश गुर्जर साहब उपस्थित है। 30 साल का लंबा उनका राजनीति में योगदान रहा है। किसानों के नेता है और बहुत बढ़िया और बड़ा उनका काम है। तो उनके साथ हमारे साथी अविनाश उमरकर जी, ब्लॉक कांग्रेस के हमारे प्रेसिडेंट समाधान सुपेकर जी, रामबाबू जाधव और अमीन सेठ से लेकर सभी साथी, शहजाद से लेकर हमारे सभी साथी यहां पर उपस्थित है। मैं भाई दिनेश गुर्जर जी से दरखास्त करूंगा कि वो आपसे रूबरू हो। सम्मानित सभी पत्रकार बंधुओं, आज आप सबको मिलकर जो पूरे भारतवर्ष के अंदर और महाराष्ट्र के अंदर जिस तरह से लूटने ठगने का काम भारतीय जनता पार्टी की सरकार और शिवसेना शिंदे की सरकार लूटने ठगने का काम कर रही है, आज हमारा सबका नैतिक धर्म बनता है कि हम सब मिलकर इस महाराष्ट्र की रक्षा करें, महाराष्ट्र के लोगों को रोजगार दिलाएं, महाराष्ट्र के लोगों को, किसानों को बिजली समय पे मिले, बीज खाद सस्ता मिले, फसलों के दाम मिले, फसल बीमा मिले, फसलों के मुआवजा मिले। ये कई मुद्दे ऐसे हैं। और जिस तरह से मध्य प्रदेश के अंदर इन्होंने चुनाव के समय घोषणा लाडली बहना योजना की और हमारी जो हिंदुस्तान की आदि शक्ति मानी जाती है नारी शक्ति, उस नारी शक्ति को गुमराह करके उन्होंने मध्य प्रदेश में वोट हथियाने का काम किया वही। और आज वहाँ दर दर की ठोकरें हमारी माता बहनें मध्य प्रदेश में खा रही हैं। कोई लाडली बहना का उनको कोई राशि प्राप्त नहीं हुई, सिर्फ भारतीय जनता पार्टी आरएसएस महिलाओं को राशि दी जा रही है। यही हाल यहाँ भी इन्होंने ये कहा कि हम लाडली बहना की योजना से चालू की है। मैं महाराष्ट्र की और बुल्ढाना जिले के अपनी माताओं बहनों से हाथ जोड़कर प्रार्थना करना चाहता हूँ कि माताओं बहनों, आप आदि शक्ति के रूप में हैं और जब जब देश प्रदेश पर संकट आया आपने हमारी रक्षा की है। आपको 1000, 1200, 2000 रुपये में खरीदने का काम भारतीय जनता पार्टी करने जा रही है, सिर्फ चुनाव तक। चुनाव के बाद में फिर आपके सम्मान को ठेस पहुंचाई जाएगी, योजनाओं का लाभ आपको नहीं दिया जाएगा। हम चूंकि आपके भाई बेरोजगार घूम रहे हैं, आपके पिता को फसलों के दाम नहीं मिल रहे हैं, पूरे महाराष्ट्र के अंदर 4 घंटे किसान भाइयों को बिजली दी जा रही है, जो अतिवृष्टि के कारण, प्रकृति प्रकोप के कारण फसलें नष्ट हुई, उसके मुआवजे नहीं दिए गए, फसल बीमा किसान भाइयों को नहीं दिया गया, नौजवानों को महाराष्ट्र में कोई रोजगार नहीं दिए गए। ये कई ऐसे मुद्दे हैं जो आज हम सब के लिए चिंता का विषय है कि हम महाराष्ट्र वो धरती है जहाँ शिवाजी जैसे छत्रपति शिवाजी महाराज ने जन्म लिया, पूरे भारत देश की रक्षा की। और जब जब देश को कोई संकट आया तो महाराष्ट्र की जनता ने आगे होके देश की रक्षा की और आज समय वही आ गया है। मैं तो महाराष्ट्र के और बुल्ढाना जिले के हर मतदाता बंधु से हाथ जोड़कर पैर छू के प्रार्थना करना चाहता हूँ कि बचा लो इस देश को उन बेईमान लोगों से जिन पर ना सोच है ना विचार है, सिर्फ जाति और धर्म के नाम पर लूटने ठगने का काम पूरे भारतवर्ष के अंदर हो रहा है। सरकारी संपत्तियों को बेचा जा रहा है और जब सरकारी संपत्तियां रेल जब बिक जाएंगे तो हमारे किसानों के, गरीबों के बेटों को सरकारी नौकरियां कहां से मिलेंगी? जो सरकारी संपत्तियां बेची जा रही हैं, हमारे नौजवान बेरोजगार हो रहा है, किसानों को लूटने ठगने का काम किया जा रहा है। अगर किसान कोई आंदोलन करता है तो उनको गोलियों से मारने का काम भारत में किया जा रहा है, गाड़ियों से कुचलने का काम किसानों को किया जा रहा है। जो पूरे जिस तरह से भारतीय जनता पार्टी का एक षड्यंत्र है, जाति के नाम पे, धर्म के नाम पे, पैसे की बाहुबलता के नाते, और अब तो यहाँ तक गिरा है कि हमारे कांग्रेस के साथियों ने चिल्की विधानसभा क्षेत्र में ये पकड़ा है कि जहाँ पूरे मतदाता
हिंदू मतदाता रहते हैं, एक भी मुस्लिम मतदाता नहीं रहता है। वहां पर कुछ वोट मतदाता मुस्लिमों के बढ़ा दिए, और तो इसका मतलब ये है कि ये पूरा भारतीय जनता पार्टी का षड्यंत्र है कि वो मुस्लिमों के नाम पे वोट बढ़ाए जाएंगे, जिससे कि कांग्रेस के कार्यकर्ताओं को ये लगे कि ये मुस्लिम है तो अपने ही। पर जहां एक भी मतदाता भारत की आजादी से लेकर अभी तक नहीं हो, फिर मुस्लिम मतदाता कहां से आ गए? तो ये सब इससे प्रमाण होता है कि मतदाता सूची में पूरे महाराष्ट्र के अंदर भी धांधलेबाजी इस सरकार द्वारा की जा रही है। इस पे कल हम लोग हमारे अध्यक्ष आदरणीय राहुल जी के साथ हम सब कांग्रेस के कार्यकर्ता बुल्ढाना में डीएम से मिलेंगे और निर्वाचन आयोग को भी इस संबंध में हम जानकारियां देंगे और मांग करेंगे कि निष्पक्ष चुनाव महाराष्ट्र सरकार में हो, चुनाव निष्पक्ष होना चाहिए और जो मतदाता सूचियों में जो गड़बड़ है उसको रोका जाए, सुधारा जाए, ईमानदारी से चुनाव कराया जाए, कोई भेदभाव नहीं किया जाए। अब राहुल जी आपसे। धन्यवाद रुद्र साहेब. मी एक अत्यंत महत्वाच्या विषयावर आपल्याशी संवाद साधू इच्छितो. आताच बोलत असताना दिनेश गुर्जर साहेबांनी त्यांच्या तिथे काही मतदार याद्यांमध्ये अडचणी निर्माण झाल्या, खोटे मतदार वाढवले गेले अशा पद्धतीचं सांगितलं. मी तोच धागा पकडून पुढे बोलू इच्छितो की कालच चिखली शहर काँग्रेस कमिटीने एक तक्रार तहसीलदारांकडे दिली आणि बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही तीच तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे दिली. तक्रार अत्यंत गंभीर आहे. तक्रार ही लोकशाही या देशातलं संविधान जे आहे ते संविधान आणि लोकशाहीची गळचेपी होत असल्याचं उदाहरण जे आहे ते आम्ही ती तक्रार त्या तक्रारीत मांडलेलं आहे. निवडणुकीमध्ये मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य म्हटलं जातं. तो प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे. मतदार यादीमध्ये वाढवण्याच्या दृष्टिकोनातून हजारो कोटी रुपये खर्च केले जातात आणि प्रचंड मोठ्या मोहिमा राबवल्या जातात. असं असताना चिखली मतदारसंघामधल्या अनेक गावांमध्ये अज्ञात व्यक्तींनी फॉर्म 7 भरला. फॉर्म 7 म्हणजे मतदार यादीतून माझं नाव काढण्यासाठी मी भरलेला अर्ज. पण हे अज्ञात व्यक्तींनी हजारो लोकांचे फॉर्म 2 दिवसामध्ये भरले आणि त्यांचं मतदार यादीतून नाव काढण्याच्या संदर्भातला अर्ज ऑनलाईन तहसीलला प्राप्त झाला किंवा निवडणूक अधिकारी जे आहेत या मतदार यादीच्या संदर्भातले त्यांना प्राप्त झाला. 2-4 दिवसामध्ये प्रोसेस झाली असती तर हे नावं मतदार यादीतून वगळण्यात आले असते कदाचित. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. एक नाव अशा पद्धतीनं मतदार यादीतून काढणं, एक नाव, ही देखील अत्यंत गंभीर गोष्ट आहे. कारण त्याला मतदानापासून वंचित ठेवणे किंवा कदाचित त्याला निवडणुकीमध्ये उभं राहण्यापासून वंचित ठेवणे, त्याचा अधिकार काढून घेणे अशा पद्धतीचं आहे. जवळपास कालपर्यंत 1500 पेक्षा जास्त मतदारांच्या तक्रारी किंवा मतदारांना अशा पद्धतीचे फॉर्म 7 त्यांचे भरल्या गेल्याचं उघडकीस आलं. अंबाशीमध्ये जवळपास 100 पेक्षा जास्त नावं अशा पद्धतीनं वगळण्याचे अर्ज आले. धाडमध्ये 65 पेक्षा जास्त अर्ज आले. चिखलीमध्ये प्रत्येक बूथला 30-30, 35-35 अर्ज आले. आणि हे अर्ज बहुतांश मुस्लिम मतदार, मागासवर्गीय मतदार आणि काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे हिंदू मतदार हे पण त्यामध्ये आहेत. मला तुम्हाला सांगावंसं एक उदाहरण वाटतं की तेलारा गावच्या प्रथम नागरिक सरपंच किरणताई गाडेकर ज्या सरपंच आहेत, ज्या
लोकनियुक्त सरपंच आहेत त्यांचं नाव देखील मतदार यादीतून काढण्याच्या संदर्भातला फॉर्म 7 हा भरला गेला आणि त्यांना त्याची कल्पना देखील नव्हती. मग आज एका सरपंचाला, लोकनियुक्त सरपंचाचं नाव मतदार यादीतून काढण्याच्या संदर्भातली खोटा फॉर्म 7 भरला जातो, ही किती गंभीर गोष्ट आहे. एका सामान्य मतदाराचं देखील नाव असं नाही काढलं गेलं पाहिजे, तिथं लोकनियुक्त सरपंचाचं नाव मतदार यादीतून काढलं जातं असं, किंवा तशी पद्धतीने फॉर्म 7 भरला जातो खोटा. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे आणि मी आपल्याला पत्रकार बांधवांना विनंती करू इच्छितो की आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेले आपण पत्रकार, तर हा जो चौथा स्तंभ आहे या चौथ्या स्तंभाकडून सगळ्यांना अपेक्षा आहे, आम्हाला देखील अपेक्षा आहे की लोकशाहीचा पाया जिथं डगमगायला लागलाय, जिथं मतदार यादीतून अशी नावं वगळण्याचं कटकारस्थान चाललंय, षडयंत्र चाललंय, त्याला आपण थांबवण्याच्या दृष्टिकोनातून योग्य ती भूमिका घेतली पाहिजे, कडक भूमिका घेतली पाहिजे, कठोर भूमिका घेतली पाहिजे. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं, जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आम्ही याची संपूर्ण चौकशी केल्याशिवाय ही नावं वगळणार नाही. आम्हाला ते मान्य होतं, आम्ही सांगितलं हरकत नाही, ठीक आहे, चौकशी पूर्ण केल्याशिवाय ही नावं वगळू नका. पण ही नावं फॉर्म 7 ऑनलाईन भरला गेला, तो कुणाच्या तरी मोबाईलवरून, कुणाच्या तरी कॉम्प्युटरवरून, कुणाच्या तरी ऑनलाईन सेंटरवरून भरला गेला. मग आम्ही सांगितलं की पोलीस विभागाच्या माध्यमातून याची चौकशी झाली पाहिजे आणि हे खोटे फॉर्म कोणी भरले, हे षडयंत्र कोण रचलं, कोण लोकशाहीला मारक होते, त्याचं तातडीनं तपास करून त्याच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे, कठोरात कठोर गुन्हे त्याच्यावर दाखल झाले पाहिजे. नाव खोटे वगळल्या म्हणजे नावं खोट्या पद्धतीनं वगळल्या जाणार नाही याचं आश्वासन दिलं असलं जिल्हाधिकाऱ्यांनी, तरी कारवाई करण्याच्या संदर्भात मात्र कुठलंही ठोस आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं नाही. त्यामुळं या संदर्भात देखील आपण त्यांच्यावर दबाव निर्माण होईल असं बघावं, कारण कदाचित सत्ताधाऱ्यांचा त्यांच्यावर दबाव असावा. चिखलीमध्ये कोणीतरी उच्च पदस्थ या कारस्थानच्या मागे असलं पाहिजे, त्याच वेळेस हिंमत होईल. अन्यथा हिंमत असे खोटे फॉर्म 7 भरण्याची कुणाचीही सर्वसाधारण माणसाची हिंमत होऊच शकत नाही. एक फॉर्म पण याच्या आधी खोटा भरला गेल्याची तक्रार आपल्याकडे प्राप्त नसताना आता 1,500 खोटे अर्ज भरले गेले, ही तक्रार किती गंभीर आहे तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळं कदाचित चिखली मतदारसंघाचं थेट उपमुख्यमंत्री कार्यालयाशी कनेक्शन आहे. मग यामध्ये उपमुख्यमंत्री कार्यालयाचा वापर करून तर असं काही सुरू नाही ना. जाणीवपूर्वक महाविकास आघाडीचेच मतदार वगळल्या जात आहेत. हे षडयंत्र काय आहे याचा तातडीनं तपास लागला पाहिजे, ही आमची मागणी आहे आणि आपण त्याला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी द्यावी, दबाव निर्माण करावा जिल्हाधिकाऱ्यांना आणि सत्य उजेडात आलं पाहिजे, सत्य बाहेर आलं पाहिजे, यासाठी आपण देखील प्रयत्न करावा, ही विनंती या निमित्ताने आपल्याला. के बारे में 2 शब्द जनता के लिए क्या कहेंगे दिनेश जी? मैं महाराष्ट्र की पूरी मतदाता बंधुओं, माताओं, बहनों को, नौजवान साथियों को, सभी किसान भाइयों को हाथ जोड़कर प्रार्थना करना चाहता हूं कि देश को अगर बचाना है, जो सरकारी संपत्तियां बेची जा रही हैं, लूटने ठगने का काम हो रहा है, माताओं बहनों को स्वाभिमान खरीदने का काम हो रहा है, जो बेरोजगारी फैल रही है, किसान भाइयों को बिजली नहीं मिल रही है, फसलों के दाम नहीं मिल रहे हैं, मुआवजा नहीं मिल रहा है, किसान भाइयों की अधिकार जो होना चाहिए वो अधिकार नहीं मिल रहा है, खाद नहीं मिल रहा है, ये सब समस्याएं पूरे महाराष्ट्र प्रदेश के अंदर हैं. जिस तरह से माताओं बहनों से लूट, हत्या, बलात्कार हो रहे हैं महाराष्ट्र के अंदर, भ्रष्टाचारी चरम सीमा पे, महंगाई चरम सीमा पे, तो हमें व्यक्तिगत रूप से, क्योंकि ये छत्रपति शिवाजी महाराज की कर्मस्थली है, जन्मस्थली है, जब महाराष्ट्र के लोगों ने देश के लिए
लड़ाई लड़के और पूरे देश की रक्षा की है, तो महाराष्ट्र को ये अवसर मिला है कि इन बेईमान लोग जो लुटेरे झूठी घोषणाएं कर किसान विरोधी, जन विरोधी और महिला विरोधी जो भारतीय जनता पार्टी की सरकार है, शिवसेना शिंदे की सरकार है, इसको उखाड़ने का काम महाराष्ट्र सरकार करेगी और इसका पूरे देश के अंदर एक संदेश जाएगा और महाराष्ट्र की जनता का सम्मान बढ़ेगा। मतदान हा प्रत्येकाचं म्हणजे ते राष्ट्रीय कर्तव्य आहे, तो आपला मूलभूत अधिकार आहे आणि त्यामुळं प्रत्येकाचं मतदार यादीमध्ये नाव आलं पाहिजे यासाठी प्रचंड मोठ्या मोहिमा राबवल्या जातात. हजारो कोटी रुपये त्यावर इलेक्शन कमिशन खर्च करतं. असं असताना चिखली मतदारसंघामध्ये मात्र अज्ञात व्यक्तींनी जवळपास 1500 पेक्षा जास्त मतदारांचे मतदार यादीतून नाव वगळण्यासाठी 7 नंबरचा फॉर्म जो असतो तो ऑनलाईन भरला आणि अशा पद्धतीनं 2 दिवसामध्ये तब्बल 1500 पेक्षा जास्त मतदारांचं नाव मतदार यादीतून वगळण्याचं षडयंत्र जे ते चिखलीमध्ये खेळलं गेलं. खर तर चिखली मतदारसंघ हा हाय व्होल्टेज मतदारसंघ आहे. या मतदारसंघाचं कनेक्शन सत्ताधाऱ्यांचं उपमुख्यमंत्री कार्यालयाशी आहे आणि त्यामुळं कुठंतरी कोणीतरी मागे असल्याशिवाय अशी हिंमत कोणी करणार नाही. एक मतदाराचं नाव पण मतदार यादीतून वगळणं हा द्रोह आहे, देशद्रोह आहे, खूप मोठा गुन्हा आहे. अशात 1500 पेक्षा जास्त मुस्लिम मतदार, मागासवर्गीय मतदार किंवा महाविकास आघाडी समर्थित जे हिंदू मतदार आहेत यांचे नावं वगळण्याचं षडयंत्र जे खेळलं गेलं त्याला नक्कीच कुणाचा तरी पाठिंबा असला पाहिजे, त्याशिवाय ही हिंमत कोणी करू शकणार नाही. आणि त्यामुळं आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली की हे अशी नावं वगळता कामा नये, खोटे पद्धतीने वगळल्या नाही गेले पाहिजे आणि त्यासोबतच सायबर क्राईम ब्रांच जी आहे तिला सांगून तिची मदत घेऊन हे षडयंत्र कोणी रचलंय, हे कोणत्या मोबाईलवरून, कोणत्या लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवरून किंवा कोणत्या ऑनलाईन सेंटरवरून हे सगळं ऑनलाईन 7चा हा अर्ज भरला गेला याची माहिती काढा, याच्या मागे कोण आहे त्याला निश्चितपणे पकडून त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई आपण करा, जेणेकरून अशा पद्धतीची हिंमत भविष्यात कोणाची झाली नाही पाहिजे. अशा स्वरूपाचं षडयंत्र रचण्याचं काय कारण असू? सध्या सत्ताधारी जे आहेत त्यांच्याबद्दलचं जनमत फार खराब झालेलं आहे हे त्यांना देखील माहित आहे. लोकसभेमध्ये प्रचंड मोठी हार त्यांना महायुतीची झालेली आहे आणि त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकत आहे, ते घाबरलेले आहेत आणि त्यामुळं येन केन प्रकारे कोणत्याही पद्धतीनं निवडून यायचं असा रडीचा डाव ते खेळत आहेत. पण मतदार मात्र त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. हा प्रकार या ठिकाणी आपल्या चिखलीमध्येच होतो का दुसऱ्या ठिकाणी सुद्धा झालेला? सध्या तर चिखली मतदारसंघामध्येच हा प्रकार झाल्याचं उघडकीस आलेलं आहे. इतर ठिकाणी अजून कुठं कानावर आलं नाही, पण आम्ही सतर्कतेचा इशारा आमच्या सगळ्या ब्लॉक अध्यक्षांना आणि आमचे जे उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे हो घातलेले त्यांना देखील आम्ही सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. या मतदारसंघाचे माजी आमदार या नात्याने तुम्ही मतदारांना काय आवाहन करता? मी मतदारांना हेच आवाहन करू इच्छितो की आपला मतदानाचा जो अधिकार आहे तो अधिकार कोणी डावलू इच्छित किंवा तुमच्यापासून तो छीनू इच्छित, ओरबडू इच्छित आणि त्यामुळं जे अशा पद्धतीनं लोकशाहीला, संविधानाला गळचेपी जे त्याचा नख लावताय त्याच्या नरड्याला, त्यांना तातडीनं सत्तेतून पाय उतार करणं आवश्यक आहे, नाहीतर येत्या काळामध्ये आपली लोकशाही, आपलं संविधान काहीही वाचणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी काय आश्वासन दिलं आपणास? जिल्हाधिकाऱ्यांनी फक्त नावं चुकीच्या पद्धतीनं डिलीट होणार नाहीत, मतदार यादीतून वगळण्यात येणार नाही एवढंच आश्वासन दिलं. कारवाईच्या संदर्भात कुठलंही ठोस आश्वासन त्यांनी दिलं नाही.